नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पाचू रत्न वापरण्याचे फायदे आणि हे रत्न कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालावे किंवा कोणत्या राशीच्या व्यक्तींनी हे रत्न वापरल्यास अतिशय शुभ फलदायी ठरू शकते. तर चला तर मग सुरुवात करूया. पाचू हे एक महत्त्वाचे रत्न आहे जे वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावी मानले जाते. पाचूला हिंदीमध्ये पन्ना असं म्हणतात. हे रत्न बुध ग्रहाशी संबंधित असते आणि बुध ग्रहाच्या प्रभावामुळे आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो. पाचू हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे रत्न आहे. बुध ग्रहाचा प्रभाव हा शासकीय, व्यापारी, शैक्षणिक व मानसिक क्षेत्रात प्रगट होतो. या ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनाला यश व समृद्धी देतो. नशिबाची साथ असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो असे म्हणतात, ते खोटे नाही. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी आणि करिअर, व्यवसाय मजबूत करण्यासाठी मानला जातो असे म्हणतात. जर कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान आणि हजरजबाबी असते आणि प्रत्येक जण त्याच्या प्रतिभेचा विचार करतो. पण जर कुंडलीतील बुध ग्रह हा जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या करिअर, व्यवसायात खूप त्रास सहन करावा लागतो. बुध कमजोर असताना व्यक्तीला बोलण्यात दोष असतो. अशा व्यक्ती समाजात बोलताना अनेकदा संकोच करतात किंवा घाबरतात. ज्योतिषशास्त्रानुसार कमजोर बुधाला मजबूत करण्यासाठी पाचू रत्न धारण केले जाते, जे बुध ग्रहासारखे हिरवे असते. तर पाचू हे रत्न कोणत्या व्यक्तींनी धारण करावे? तर ज्योतिषशास्त्रानुसार पाचू रत्न हे व्यापारी आणि विद्यार्थी वर्गासाठी अतिशय शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे पाचू हे रत्न कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ परिणामकारक सिद्ध होते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर त्याला मजबूत बनवण्यासाठी पाचू रत्न धारण करावे, पण त्या अगोदर ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा. कला विश्वाशी संबंधित असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे रत्न सर्वोत्तम मानले जाते. बुध ग्रहाचे रत्न असलेल्या पाचू या रत्नाची बुधवारीच खरेदी करावी आणि पाचू हे कांस्य किंवा सोन्याच्या अंगठीमध्ये बसवून घ्यावा. हे रत्न कमीत कमी 3.5 ते 6.5 कॅरेट खरेदी करावे. जेव्हा पाचू रत्न अंगठीमध्ये बसवले जाते तेव्हा ते पूजेनंतर सूर्योदयाच्या वेळी बुधवारीच परिधान केले पाहिजे. हे रत्न वापरण्याचे अनेक फायदे आहेत. बुधाचे पाचू रत्न धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता वाढते आणि त्याची मानसिक पातळी चांगली राहते. पाचू रत्नाच्या शुभ प्रभावामुळे परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला धार येते. पाचू रत्न धारण करणारी व्यक्ती चांगला वक्ता असते. पाचूच्या शुभ प्रभावाने व्यक्ती आपल्या शब्दांनी समाजात सर्वांना आकर्षित करते. बुध ग्रहाचं हिरव्या रंगाचं रत्न म्हणजे पाचू. यालाच इंग्रजीमध्ये एमराल्ड असं म्हटलं जातं. पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचं भाग्य पालटतं अशी धारणा आहे. विद्यार्थ्यांसाठी तर हे रत्न अतिशय फलदायी मानलं जातं. त्याच्या प्रभावामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, स्मरणशक्ती वाढते आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हे रत्न अतिशय लाभदायक आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये जर त्यांचं मन लागत नसेल किंवा स्मरणशक्ती चांगली नसेल तर हे रत्न अवश्य धारण करावं. आजारी व्यक्तींनी जर हे रत्न धारण केलं तर ते अतिशय बलवर्धक ठरतं. नेत्र रोगांमध्ये देखील हे रत्न फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे PR, मीडिया, मास कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा पन्ना धारण करणं अतिशय उत्तम मानलं जातं. पण हे रत्न कोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरावे आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरू नये ते आपण जाणून घेऊया. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न हे फलदायी ठरतं. याशिवाय वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांनी देखील हे रत्न धारण करावं असा सल्ला ज्योतिषी देतात. मात्र मेष, कर्क आणि वृश्चिक या राशीच्या लोकांनी पाचू रत्न हे धारण करू नये. सिंह आणि धनु आणि मीन राशीच्या लोकांनी काही खास कारणांसाठीच हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. लग्न राशीमध्ये बुध ग्रह जर 8व्या,
6व्या आणि 12व्या स्थानामध्ये असेल तर हे रत्न धारण करावं. या रत्नाची अंगठी सोन्यामध्ये धारण केली तर जास्त फायदा मिळतो. पाचूचा खडा कमीत कमी 3 कॅरेटचा असावा. हे रत्न धारण करण्याच्या आदल्या दिवशी रात्री गंगाजल, मध, खडीसाखर, दूध यांच्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवावी. त्यानंतर बुधवारी सकाळी त्याची धूप दीप दाखवून पूजा अर्चा करून ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर ही अंगठी धारण करावी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.